नमस्कार सर्वांना, राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवते अंडा मसाला। अंडा मसाल्यासाठी इथे मी अंडे बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढणार आहे मी नंतर। तोपर्यंत आता आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, ते हलकंसं भाजलेलं आहे आणि त्यानंतर लसूण, अद्रक आणि इथे मी एव्हरेस्टचा मटन मसाला यूज केलेला आहे। तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तर तुम्ही त्यात ॲड करा। मी गरम मसाला नाही टाकत आहे। मटन मसाल्याने सुद्धा छान टेस्ट येते, मटन किंवा चिकन मसाला। आणि टोमॅटो टाकला आणि ते राशिकाचं चालूच असतं, मी ते बनवायला घेतलं की ती येतेच बघायला, काय करते मम्मा काय करते। आणि कोथिंबीर टाकली। आता हे मी ग्राइंड करून घेते। ग्राइंड करून झाल्यानंतर इथे टोप गरम केला आणि त्यात टाकले 2 तेजपत्ता टाकल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा। कांदा छान फ्राय करून घ्यायचा आणि हे वाटणसुद्धा मस्त असं रेडी झालेलं आहे। तुम्हाला कांदा आणि खोबरं हे भाजून जर टाकायचं असेल तरी टाकू शकता, पण शक्यतो आम्ही भाजून नाही टाकत, असंच टाकतो। कांदा फ्राय झाल्यानंतर हळद, मालवणी मसाला आणि लाल मिर्च पावडर, तिखट लाल मिर्च वापरली पावडर आणि थोडंसं धना पावडर अर्धा चमचा, हे सगळं टाकून आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, फक्त जो मटन मसाला वाटणामध्ये टाकलेला आहे तोच घेतलेला आहे। आणि नंतर हे वाटण टाकून घ्यायचं। पुन्हा मसाले चांगले फ्राय झाले की नंतर वाटण टाकल्यानंतर पुन्हा 5-7 मिनटं हे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं। आणि पाण्याचा वापर करणार नाही जास्त, कारण अंडा मसाला बनवते तर अंडा मसाल्याला ग्रेव्ही लागते त्यामुळे। आणि थोडंच पाणी टाकलेलं आहे। आता ही छान उकळी घ्यायची आपल्याला। वरतून कोथिंबीर टाकली आहे, थोडंसं अजून आटवून घ्यायचं आहे ते, म्हणजे थोडं घट्ट झालं, ग्रेव्ही आली की त्यानंतर आपल्याला ही जी अंडी आहेत ती टाकून घ्यायची आहेत। हे चांगलं मी उकळी घेतली आणि त्यानंतर आता ही अंडी जी असे कापून घेतलेले ते टाकून घेते। अख्खे 2-3 अंडी ठेवलेली आहेत मी, कारण मिस्टरांना असे कापून त्यात एकदम डीप झालेले असतील ते आवडत नाही। मग त्याचं जे येलो कलरचा भाग तो कधी आपण त्या रशामध्ये पण जातो, ते मिक्स होतं। खायला आपण सगळं एकत्रच खाणार आहे, पण त्यांना ते बनवताना ते सगळं त्यात गेलेलं मिक्स झालेली अंडी आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी 3 अंडी वेगळीच अशी अख्खी ठेवली आणि त्याला सुरीने चिरा पाडून घेतल्या। चिरा पाडल्याने काय होतं, त्यातला जो मसाला आहे जे आता रसा केलेला आहे तो सगळा त्यात व्यवस्थित बसला जातो आणि त्यानंतर ग्रेव्ही अजूनही थोडं 5 मिनटं अजून छान उकळून घेणार आणि घट्टसर असं झालं की आपला अंडा मसाला रेडी होणार। इथे आता वरतून अजून कोथिंबीर टाकली आणि अजूनही थोडंसं पातळ आहे आणि आपल्याला अंडा मसाला म्हटलं तर थोडं ग्रेव्ही पाहिजे, तर याला अजून 5 मिनटं छान उकळवून घेणार आहे मी। उकळल्यानंतर जेव्हा त्याला चांगला घट्टपणा येईल आणि जे अख्खे अंडी टाकले त्याला छान असा मसाला आतपर्यंत बसला जातो, त्यामुळे थोडंसं मी पाणी ठेवते पहिलं आणि त्यानंतर अजून 5-7 मिनटं उकळवून घेते। तर या पद्धतीने असं आपला अंडा मसाला रेडी होतो आहे आणि हा झालेला आहे छान असा। इथे साईडला आमच्या रॉनीसाठी अंडी काढून ठेवलेली आहेत, कारण जेव्हा आम्ही काही बनवतो तर त्याच्यासाठी वेगळं, जर अंडी बनवली तर अंडी काढतो किंवा चिकन बनवलेलं असेल तर चिकन मी त्याला बॉईल करून देते आणि तो चपातीबरोबर खातो, त्याला भात आवडत नाही। आणि त्यासाठी मी थोडंसं त्याला कोरडी अंडीसुद्धा तो नुसती खात नाही, त्यामुळे त्याच्यासाठी जेव्हा पातळ पाणी होतं, रसा जेव्हा होता तेव्हाच मी त्याच्यासाठी वेगळी काढून ठेवलेली होती। आणि इथे आपला अंडा मसाला मस्त असा रेडी झालेला आहे छान असा। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा। तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत। आणि या पद्धतीने माझ्या या सोप्या पद्धतीने अंडा मसाला नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी बनतो। बाय सर्वांना।